रात्र झाली, यशवंताच्या दवाखान्यासमोर आली, दवाखान्यात आले आणि माझ्या सावित्रीने त्या ठिकाणी प्राण सोडला. कशासाठी? तर समाजासाठी, या देशासाठी, तुमच्या सगळ्या महिलांसाठी. बाई शिक्षणाला लागली, सावित्रीबाई शिकवायला लागली. सावित्रीबाई फुले जायची, आता इथं गोटील स्कूल आहे, गोटील स्कूलच्या रस्त्याला जायची, गोटील स्कूल येता सावित्रीबाई, आणि सावित्रीबाईच्या कानावर, अंगावर कुठून तरी दार दिशी दगड यायचा. रक्ताने माकायची सावित्रीबाई, आणि त्या रक्ताने माकलेली सावित्रीबाई पाहिली तर आमच्या महिलांना मी एवढं सांगा वाटते, आणि तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जाताना साधा काटा रुचला ना तरी तुम्ही कार्यक्रमाला जात नाही. कितीही महत्वाचं काम असेल, सावित्रीबाई फुलेंना दगड डोंडे बसत असतील, काय वेदना सहन केला असेल, कुणासाठी? तर तुमच्यासाठी. जे स्त्री चूल आणि मूल एवढ्या पुरती मर्यादित आहे, तिला चुली आणि मुलीपर्यंत न ठेवता तिला चुली आणि मुलीच्या बाहेर काढलं पाहिजे, ही भूमिका सावित्री घेऊन चालत होती. आणि मग सावित्री समोर जाते, कुठून तरी शेणाचा पोटा यायचा, बळकीने सावित्रीबाईच्या अंगावर लागायचा, कुठे लागायचा, गालावर लागायचा, ओटावर लागायचा, आणि ती पुसायची तरी शिकवायची. मला सांगा, सावित्रीबाई फुलेंनी एवढं कशासाठी केलं? काय होतं 8 तास? अरे जगणं समाजासाठी आहे, मरण देखील समाजासाठी होतं. सावित्रीबाई फुले मेल्या कशा? तर पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचं पोरग प्लेगच्या आजाराने तडफडताय, पुण्यामध्ये तडफडताय. पुण्यामध्ये प्लेग आलेला आहे, आणि या प्लेगच्या आजारामध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचं पोरग तडफडताय, कुळवळताय. प्लेगचा आजार संसर्गजन्य होता, आणि मला शिवलं तर लागत होता, त्याला शिवलं तर लागत होता, अशा अनेक शिवाशिवीचे कार्यक्रम होते. आणि मग त्याच्यामध्ये अनेकांना प्लेगचा आजार होत होता. या प्लेगच्या आजारामध्ये काय केलं पाहिजे? तर पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचं पोरग कुठं आहे? तर महारवाड्यात आहे. काय करावं? प्लेगच्या आजाराने आहे. आणि मग त्याला खांद्यावर घेतलं, हे माहित होतं, खांद्यावर घेतलं, मला देखील प्लेग होणार, मला देखील प्लेग होणार, मला सुद्धा प्लेग होणार, आणि मला सुद्धा प्लेग होणार म्हणजे काय, मी सुद्धा मरणार हे माहिती असताना गेले सावित्रीबाई महारवाड्यात. पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या पुराला खांद्यावर घेतला, तेवढ्या धावत आली, धावता रात्र झाली, यशवंताच्या दवाखान्यासमोर आली, दवाखान्यात आले आणि माझ्या सावित्रीने त्या ठिकाणी प्राण सोडला. कशासाठी? तर समाजासाठी, या देशासाठी, तुमच्या सगळ्या महिलांसाठी. पण आमच्या महिला काय करतायत? किती वाचल्या सावित्रीबाई फुले? किती जणांनी पाड्या वैभव लक्ष्मीचे पारायण करता यावे म्हणून सावित्रीबाईंनी शिक्षण नाही दिलं. तर सावित्रीबाईंचं शिक्षण यासाठी होता की या देशातल्या आदिवासी समाजातील महिला या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते. ही सावित्रींची पुण्याई आहे.